काय सांगाल आजपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात होतीये. कशा पद्धतीनं तयारी झालेली आहे आणि कशा पद्धतीनं कार्यक्रमाची रूपरेषा आहे? नमस्कार. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शाहूनगरी सातारा येथे दिनांक 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान होणार आहे. आज त्याचा सुरुवात होते आहे. उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सन्माननीय माजी अध्यक्ष आणि आत्ताचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. 3 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी कार्यक्रम आहे आणि 4 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम असणार आहे. प्रत्येक दिवशी आपल्याकडे कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बाल साहित्यापासून तर ते ललित साहित्य, इतर सर्व साहित्यिकांच्या चर्चा होणार आहेत. काही कट्ट्या आहेत, गझल कट्टा आहे, कवी कट्टा आहे आणि साताऱ्याची ओळख म्हणून साताऱ्यामधल्या विविध पर्यटन स्थळांचं प्रदर्शन पण जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आज आपण मुख्य मंडपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला दिसतंय की पूर्ण मंडपाची तयारी झालेली आहे, पूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. आज ध्वजारोहणाने आणि ग्रंथदिंडीने आज सुरुवात होणार आहे. तर त्यामुळे महाराष्ट्रातील, देशातील सर्व मराठी साहित्य रसिकांना आणि साहित्यिकांना मी नम्र निवेदन करतो की या स्वराज्याच्या 4थ्या राजधानीमध्ये सातारा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आवर्जून या 4 दिवसापैकी वेळ काढून यावं आणि या सर्व साहित्य परंपरेचा, त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचा आपण आस्वाद घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मोठी जय्यत तयारी देखील या साताऱ्यामधील शाहू स्टेडियममध्ये पूर्ण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यात हे संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, तर स्वागताध्यक्ष हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत. आज ध्वजारोहण, ग्रंथप्रदर्शन, उद्घाटन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडी यांसह अनेक कार्यक्रमांचं आज देखील या ठिकाणी कार्यक्रम होण्याचा असल्याचे पाहायला मिळते. 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन देखील या साहित्य संमेलनाचं पार पडेल. एकंदरीत जर बघायला गेलं तर तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्याला ह्या संमेलनाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात जय्यत तयारी देखील करण्यात आल्याचे चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. राज्यासह देशभरातून, त्याचबरोबर विदेशातून देखील साहित्यप्रेमी या संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे देखील सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर या शाहू स्टेडियममध्ये करोडोहून अधिक पुस्तकांचं स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण हॉटेल्स आता साहित्यप्रेमींनी आणि साहित्य रसिक प्रेमींच्या माध्यमातून पूर्ण हे भरून गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या साहित्य प्रेमी आता साताऱ्यात येतील आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साहित्य रसिकांचा मेळा या ठिकाणी भरल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहे. याची जय्यत तयारी देखील पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.